सो रिअल टाईममध्ये काम करताना तुमच्याकडे असे सिनेरिओज येतील, की तुम्हाला या टेबलमधला डेटा डिलीट करायची गरज पडणार आणि पूर्ण डेटा तुम्हाला डिलीट करायची गरज पडणार, बट स्ट्रक्चर डिलीट करायची गरज पडणार नाही तुम्हाला. सो त्यासाठी आपल्याकडे एक कमांड आहे बघा, जसं ट्रंकेट कमांड आहे आपल्याकडे. व याचा सिंटॅक्स पण बघून घेऊया. ट्रंकेट टेबल तुम्हाला लिहायचं आहे आणि टेबलचं नाव. याने काय होणार, तुमच्या टेबलमधला पूर्ण डेटा डिलीट होणार, रिमूव्ह होणार. बट आपल्या टेबलचं जे स्ट्रक्चर आहे ते ॲज इट इज राहणार आहे. सो त्यासाठी आपण यूज करतो बघा ट्रंकेट टेबल नावाची कमांड. सो होणार काही असं आहे, की जेव्हा आपण ही कमांड एक्झिक्यूट करणार तेव्हा तुम्हाला जसं असं काही तुम्हाला चित्र दिसणार आहे. म्हणजेच की आपल्या टेबलमधला डेटा झाला आहे बघा डिलीट. म्हणून आपण यूज करतो बघा जसं ट्रंकेट टेबल नावाची कमांड. आणि आता आपण याचं जसं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन बघूया आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये. जसं आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये आलोय, सो शो डेटाबेसेस नावाची कमांड मी इथे रन करतोय. सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय आणि यामधला आपण जसं JP नावाचा जो डेटाबेस आहे, त्याला आपण जसं यूज करणार. सो यूज कमांड मी इथे यूज करतोय. यूज JP सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय. डेटाबेस चेंज आलेलं आहे. शो टेबल्स करून घेऊया का? कारण की मला टेबल्स बघायचे आहेत, की किती टेबल्स आहेत माझ्या एका डेटाबेसमध्ये. सो यामधला आपण जसं स्टुडंट डेटा नावाचा जो टेबल आहे याला डिस्प्ले करून घेऊया. सो सिलेक्ट कमांड मी इथे यूज करतोय, स्टार करतोय फ्रॉम आपला जसं स्टुडंट डेटा नावाचा हा एक टेबल आहे. सेमीकोलन त्याला एक्झिक्यूट केलं तर बघा आपल्याकडे जसं या टेबलमध्ये नेम नावाचा कॉलम आहे, सिटी नावाचा कॉलम आहे, स्टुडंट आयडी नावाचा कॉलम आहे आणि स्टुडंट आयडी 01 नावाचा एक कॉलम आहे. जसं स्टुडंट I0T. सो आपण काय करणार, आपल्याला काय करायचं आहे, ट्रंकेट कमांड यूज करायची आहे. ट्रंकेट कमांडने होणार काही असं आहे, की पूर्ण जो डेटा आहे हा आपला रिमूव्ह होणार, डिलीट होणार आहे. सो ट्रंकेट कमांडनी आपल्या टेबलमधला पूर्ण डेटा रिमूव्ह होतो. बट टेबलचं जे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर म्हणजेच की कॉलम्स हे ॲज इट इज राहणार. नेम नावाचा कॉलम, सिटी नावाचा कॉलम आणि स्टुडंट आयडी नावाचा कॉलम आणि स्टुडंट I0D नावाचा कॉलम हा ॲज इट इज राहणार. स्ट्रक्चर सेम राहणार आहे, बट डेटा डिलीट होणार आहे. ओव्हरऑल पूर्ण डेटा आपला डिलीट होणार आहे. सो त्यासाठी आपण काय करणार, ट्रंकेट कमांड यूज करणार. सो काय करतोय, सिंटॅक्स इथं असा आहे बघा, जसं ट्रंकेट आणि टेबल आणि टेबलचं नाव जे की आहे बघा, जसं आपला स्टुडंट डेटा नावाचा हा ब्लॅक टेबल आहे. सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय बघा, आपला डेटा रिमूव्ह झालेला आहे. तर हे कसं करणार आपल्याला, जेव्हा आपण सिलेक्ट स्टार करतो तेव्हा आपल्याला समजून जाणार की आपल्या टेबलमध्ये जसं एम्प्टी सेट आहे, म्हणजे काहीच डेटा नाहीये. सो DESC कमांडनी जर आपण पाहिलं, सो DESC कमांड मी इथे करतो आणि स्टुडंट इन्फो नावाचा हा आपला एक टेबल असतो. स्टुडंट डेटा नावाचा हा आपला एक टेबल आहे. सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय तर बघा आपलं स्ट्रक्चर ॲज इट इज आहे. बट डेटा डिलीट झालेला आहे. सो यासाठी आपण काय करणार, ट्रंकेट कमांड यूज करणार आपल्या MySQLमध्ये. सो असं जर तुम्हाला समजलं असेल तर आपण भेटतोय बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. संपवतोय या सेशनला.